सगळ्यांना समजतंय लोकल एसईओ किती इम्पॉर्टंट आहे. मला वकील पाहिजे आता. मग वकील पाहिजे किंवा कोण पाहिजे? ॲडव्होकेट पाहिजे. तर मी काय सर्च करणार? ॲडव्होकेट इन पुणे, ॲडव्होकेट नियर मी पाहिजे असेल ही तर क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. मला इलेक्ट्रिशियन जवळ पाहिजे नसेल तर मी काय करणार? मग तुम्ही जर असं जर सर्च केलं तर इथं लोकल एसईओ येतं आणि मग ह्यांची वेबसाईट असेल नसेल हा दुसरा क्वेश्चन आहे. बरोबर आहे? समजलं का? इथं फक्त बिझनेस ॲडव्होकेट पुनीत. काय नाव केलंय आपण? पुनीत. कशासाठी केलंय? रँकिंग करण्यासाठी. मला इलेक्ट्रिशियन पाहिजे तर इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस केल्या किंवा असं इलेक्ट्रिशियन असं सर्च करणार. पुणे आलं का? तुम्ही सी मोर जर केलं तुम्ही तर भरपूर सारे येतात. मग तुमचा जो कीवर्ड असतो, आता बघा इथं बघा एवढे सारे बिझनेसेस आहेत का? किती बिझनेसेस आहेत? भरपूर सारे बिझनेसेस आहेत. खाली पण येतं, वरती पण येतं. मी इथं क्लिक केलं. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता मला कॉल करायचा आहे तर कॉलचं बटनच नाही. काय नाहीये? कॉलचं बटनच नाही. मग कॉलचं जर बटन नसेल तर तुम्हाला कॉल कसं येणार? हॅलो? हा बोला. हा बोला ना. हा. किती? कुठून? नाही ना. कमी होतंय. नाही नाही कमी होते ते. जास्त पाहिजे. हा मग सांगा ना मला WhatsApp वरती डिटेल पाठवा. तर इथं जर कॉलच नाही तर तुम्हाला कसं दिसणार? कॉल येईल का? आता मला स्लिम फिट व्हायचंय तर स्लिम फिट ज्यूस असं टाकलं. येईल का इथं? आला. मग असं जर तुम्ही केलं तर रिव्ह्यू किती येतं? 3.1K म्हणजे खरंच चांगलं येतं. आणि लोक काय सांगतायत? आता तुम्हाला सांगतो की हे स्लिम फिट ज्यूस सेंटर आहे ना, हे पुण्यामध्ये कुठंच नाही, सगळे मुंबईला येतात. मग तसं जर तुम्ही जर क्लिक केलं, बरोबर आहे? इथं कॉल पण करू शकतो. आता त्यांची काय डिरेक्शन पण आहे आणि वेबसाईट पण आहे त्यांची. आपण काय करू? ऑर्डर ऑनलाईन पण आहे. मग मला सांगायचं तात्पर्य काय आहे? काय तात्पर्य आहे? जर लोकल एसईओ जर असेल तर 50% बिझनेस तुमचा आता जसं की एखादं इन्स्टिट्यूट असेल, वकील असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, स्मॉल स्केल बिझनेस ओनर जर असतील तर 99% बिझनेस त्यांचा कशामधून होतो? किती मधून? लोकल एसईओ मधून. आता एनएमडीचा बिझनेस आहे तर एनएमडीचे 50-60 ऍडमिशन होतात ना तर त्याच्यातले 40 ते 30 ऍडमिशन कशापासून होतात? लोकल एसईओ मधून. मग लोकल तुम्हाला कसं काय समजेल एवढे ऍडमिशन होतात? तुम्ही इथं Google वरती सर्च करा. काय सर्च करा? एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड. मग ज्यावेळेस तुम्ही एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड सर्च करतात, त्यावेळेस तुम्हाला इथं कॉल किती आले ते पण समजतं. कुठं गेला? ठीक आहे. तर आपण हे लोकल एसईओचं अकाउंट कसं क्रिएट करायचं ते पाहणार आहे 2 मिनिटातच आणि त्याच्यानंतर पुढलं एसईओ पाहणार आहे. ऑनलाईन वाल्यांना आवाज येतोय सगळ्यांना. मी तर Google वरती काय टाकणार आहे? आता तुमचं ज्यूस सेंटरचं काढ. तुमचा ईमेल आयडी आहे का? हा. नाही नाही ज्यूस सेंटर नाही तुझं तुम कुणाचं पण आहे का? हा. मग तुमची स्क्रीन शेअर करा. म्हणजे तुमचं पण काम होईल आणि त्याला नंबर कसा आणायचा हे सगळ्यात आता इम्पॉर्टंट काय आपल्याला फिनोवियाचं करायचंय. लवकर शेअर करा तुम्ही स्क्रीन. तुम्हाला पण सांगू. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय? आता वेदांतला जरी मी सांगितलं, आता फिनोवियाचं दिसतंय का हे? नाही दिसत. तर हे फिनोवियाचं इथं आलं पाहिजे. जसं एनएमडीचं कसं येतंय? मग ह्यांच्यासाठी ह्यांच्याकडून आम्ही ₹25,000 कशासाठी घेतल्यात? सेव्ह करण्याचे घेतलेत. मग त्यांना ते का अकाउंट क्रिएट करून देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची पाहिजे? कोणाची पाहिजे?
आमची पाहिजे. मग ह्या बेसिक बेसिक गोष्टी. आणि तुम्ही बघा, तुम्हाला जर लोकल एसईओ जर आज शिकलात तर उद्यापासून तुम्ही लगेच फ्रीलान्सिंगचा प्रोजेक्ट घेऊ शकता. घेऊ शकतात का नाही? कॉन्टॅक्ट नंबर एक. आता काय काय लोकांचे, भरपूर साऱ्या लोकांचे बिझनेस येतात. म्हणजे जसं की मी इथं तुम्हाला टाकलं मेकअप आर्टिस्ट नियर बाय. तुम्ही काय केलं, एंटर केलं. मग इथं तुम्हाला भरपूर सारे मेकअप आर्टिस्ट दिसतात. एक नंबरला हे दिसते, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिसला. हा बोला. स्क्रीन शेअर बंद झाली. हा ठीक आहे, आधी त्यांचं हो, तूच केली स्क्रीन. त्यांचं पाहू. आता त्यांचा आपला बिझनेस आहे, त्यांना आपल्याला एक अकाउंट क्रिएट करून द्यायचंय. माझी स्टॉप करतो. दिसते का? तू व्हॉट्सअप मध्ये काय चॅटिंग करतो? प्र- प्रसाद पवार नाव आहे का तुझं? पारस पवार. कर शेअर स्क्रीन. आपल्याला लोकल एसईओचा अकाउंट क्रिएट करायचं आहे. तर लोकल एसईओ म्हणजे काय? फक्त एका लोकल एरियामध्ये तुमचा बिझनेस दिसतो. मग लोकल एरियाचा डिस्टन्स किती असेल? 30 किलोमीटर पर्यंत. ओपन झालं. मोठी कर स्क्रीन, आम्हाला दिसत नाही इकडं. ऑनलाईन वाल्यांना दिसतंय का? स्क्रीन मोठी कर. हा, तर इथं काय करायचं आता? त्याच्याकडे नको देऊ, तुझ्याकडे घे. त्याला नाही जमत लवकर फास्ट फास्ट मध्ये. तू कर ना. लोकल एसईओ क्रिएट करायचा आहे. तर इथं गुगलमध्ये काय टाकायचं? जीएमबी टाकायचं. जीएमबी म्हणजे काय? गुगल माय बिझनेस. हे कधी लॉन्च झाले? 2014 साली. जीएमबी टाकलंय का जीएमडी टाकलंय? बीबी, गुगल माय बिझनेस. एंटर करायचं. त्यासाठी एक ईमेल आयडी लागतो. आणि इथं काय करायचं? स्टार्ट नाव. आता इथं तुमच्या बिझनेसचं नाव काय ठेवलेलं आहे? हा, काय? वन. हा, बरोबर आहे. कारण तुम्हाला काय करावं लागतं माहिती का? मुलगा होण्याच्या आधीच त्याचं नाव डिसाईड करावं लागतं का मुलगा झाल्यावर डिसाईड करायचं? झाल्यावर पण डिसाईड करू शकतात. पण तुम्हाला काय करायचंय आता? बिझनेस. मग त्याचं डायरेक्ट नाव टाकलं. मग तुम्ही सांगा की स्लिम फिट ज्यूस नाव जर टाकलं तर चालेल का वनगंगा नाव टाकलं तर चालेल? तुम्ही सांगा. तू सांग काय नाव टाकायचं? मी तुम्हाला आता काय सांगितलं होतं? वनगंगा टाकलं तरी बेटर आहे आणि स्लिम फिट ज्यूस टाकलं तरी. कारण गुगलने पहिलं कसं, मग लोक काय करायचे, डायरेक्ट माझी डिजिटल मार्केटिंगची कोर्सेस आहेत ना, मग मी डायरेक्ट जर गुगल माय बिझनेसचं अकाउंट क्रिएट केलं तर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन एफसी रोड. आधी चालायचं तसं. गुगल त्याला प्रायोरिटी पण द्यायचं, पण आता त्यांनी बंद केलंय. जसं तुम्ही वनगंगा टाकलं तरी पण त्याला तेवढीच प्रायोरिटी. आणि तुम्ही काय टाकलं? स्लिम फिट ज्यूस जरी टाकलं तरी पण त्याला काय आहे? तेवढीच प्रायोरिटी. कारण तुम्हाला ते प्रोसेसनीच काय करावं लागतं? फॉलो करावं. म्हणजे जसं की आता कसं, पहिलं कसं होतं, सपोज अजित पवार उपमुख्यमंत्री होता. तो गेल्यानंतर डायरेक्ट सुनित्रा पवारला काय भेटलं? उपमुख्यमंत्री भेटलं. अशी प्रोसेस आहे इलेक्शन मध्ये. पण इथं एसईओ मध्ये कसं आहे, तुम्ही डायरेक्ट स्लिम फिट ज्यूस लोक सर्च करतात म्हणून त्याची जर गुगल वरती नाव टाकलं तर तुम्हाला गुगल जास्त प्रायोरिटी नाही देणार. जेवढी प्रायोरिटी तुम्ही काय टाकणार आहे, वनगंगाला जेवढी आहे ना तेवढी मग तुमच्या बिझनेसचं नाव टाकायचं. आयुर्वेदिक मंत्रा हे नाव ठेवणार आहे. पक्क केलंय तुम्ही? मग पहिल्यांदा तुम्हाला ज्यावेळेस नाव ठरवायचंय त्यावेळेस हे नाव गुगल वरती सर्च करायचं. नवीन टॅब ओपन करा. आता हे जर कोणी लोकल एसईओ मध्ये ऑलरेडी असेल, काय झालं? घेऊ शकतो. पण जर त्यांनी कॉपीराईट जर घेतलेले असेल तर मग नाही घेऊ शकत. गुगल वरती सर्च करा.
तेच कॉपी पेस्ट करून टाकायचं ना. तुम्ही करायला त्याच्या नावाने पण करू शकता. जसं की NMDचं इन्फोसिस इथं पण आहे, बँगलोरला पण आहे, मंगळूरला पण आहे, म्हैसूरला पण आहे आणि चेन्नईला पण आहे. हां, मग आता ह्यांनी काय केलंय? इथं टाकलंय. पण ते कुठलं आहे? मग पुण्यामध्ये तुम्ही जर त्यांनी जर कॉपीराइट घेतला असेल तर मला अवघड होईल. हॅलो, मी लेक्चर मध्ये आहे. थांबा ना 1 तास. हो. बरं चालेल. समजलं का आजचं लेक्चर? बरं ठीक आहे. किंवा मग अर्धा तास थांबा, या इकडं मी भेटतो तुम्हाला. हा मग काय मंत्र आणि तुम्ही काय टाकलं होतं? हा मग किती डिफरन्स आहे तुम्हाला समजायला पाहिजे ना, का नाही समजत? एखाद्या मुलीने काजळ लावलं आणि तुमच्या गर्लफ्रेंडने पण काजळ लावलं, मग ती काजळ लावलेली मुलीने सेमच आहे का? मग मंत्र आयुर्वेदिक आणि आयुर्वेदिक मंत्र किती डिफरन्स आहे? सुईचं शर्ट घालणं आणि उलट शर्ट घालणं फरक आहे का नाही? मग करा तुम्ही आता. आता तुमचा बिझनेस ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे का सगळाच आहे? म्हणजे कसं क्रिकेट खेळताना काय करा, 90% लोक बोलतात मी ऑलराऊंडर आहे, मला बॅटिंग पण येते आणि बॉलिंग पण येते. मग तुमचं काय नुसतं ऑनलाईन आहे, ऑफलाईन नाही का? कुठं ऑफिस बिफिस आहे का नाही? मग तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन असेल तरी पण करू शकतात, पण लोकल SEO कशासाठी करतोय आपण? स्टोअर वरती व्हिजिट करण्यासाठी. ठीक आहे, मग हे तर तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटच विचारेल. हा, त्याच्यामुळे मग तुम्हाला काय करायचं नसेल तरी तुम्ही टाकू शकतात. मग फोन कसं काय येईल तुला? लोकल स्टोअर पण सिलेक्ट कर. कंटिन्यू. वेबसाईट टाक. नसेल तर स्किप करायचं. बिझनेस कॅटेगरी काय आहे? हा मग टाका हेल्थ केअर. क्लिक करायचं तिथे. ऑनलाईन वाल्यांना समजतंय का? हा? काय झालं? नाही तुम्हाला त्याचं नाही सिलेक्ट, तुमचं काय कॅटेगरी ते टाका ना. एज्युकेशन आहे का ज्यूस आहे का हेल्थ केअर आहे? हेल्थ केअर आहे, ठीक आहे. नेक्स्ट करा. काय म्हणताय ते? घे बॅग. आता तिथं काय येतंय? फूड आहे का ज्यूस आहे? हेल्थ ज्यूस टाक बरं तिथं. नाही अजून हेल्थ फूड टाकलं तरी चालेल. नेक्स्ट. टाका. कुठलं हे? हा, मग साताऱ्याला करायचंय का पुण्यात करायचंय तुला? रूमचा ऍड्रेस टाकून दे. हा, आता 90% गोष्टी काय माहिती का, तुम्हाला जर प्रॉपर नंबर वगैरे जर आणायचा असेल तर तुमच्याकडे व्हिजिटिंग कार्ड लागतं. नंतर काय लागतं तुमच्याकडं? बिझनेसचं लायसन लागतं. तुमच्याकडे लाईट बिल लागतं. लाईट बिल नसेल तरी नंबर येतो, पण त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असेल तर लवकर भेटेल. हा, टाका पुढे. स्टेट टाका, राहू द्या ते. पिनकोड नंबर काय टाकला? पिनकोड नंबर काढल्यावर कसं जमल? कुठला आहे?
वडगाव बुद्रुक गुगल वरती सर्च कर की. तू सर्च करेल, तू करे परत 15 मिनिटं जातील ते सर्च करायला. तू ते पुढलं भर. साईटला आहे ते, साईटला. 4110. बघितलं का त्याला किती वेळ लागला? 41. नेक्स्ट. आता ह्याच्यामध्ये थोडेसे ट्रिक तुम्हाला सांगतो. तुम्ही जर असा ऍड्रेस टाकला तर तुमचं काय होणार, लवकर रिव्ह्यू मधून बाहेर निघणार नाही. काय करताय तुम्ही नेमकं? नन म्हणायचं. वरच्या पैकी आहे का? नन म्हणायचं. नेक्स्ट. नेक्स्ट. कन्फर्म. काय सांगितलं मी? जर तुम्हाला प्रॉपर नंबर आणायचा असेल, प्रॉपर जर तुम्हाला Google वरती शो करायचं असेल, तर काय करावं लागेल आपल्याला? प्रॉपर डिटेल टाकणं गरजेचं आहे. आता हे तर एक कंटिन्यू कर. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर कोणता शो करायचा तोच टाकायचा तिथं. नोटिफिकेशन पाहिजे नसेल तर ते क्लिक करायचं, म्हणजे तुम्हाला किती व्ह्यू झालेत, किती कॉल आलेत ते दिसेल, मेसेज पण दिसेल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, पिन येणार आहे कोड. व्हिडिओनी करायचंय का पिन कोडनी करायचंय का लेटरनी करायचंय? तुम्हाला इथं असा क्वेश्चन थांबा 1 मिनिटं. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जातो की गुगल माय बिझनेसचं व्हेरिफिकेशन किती पद्धतीने केलं जातं? तर 3 पद्धतीने. एक तर लेटर म्हणजे काय? कबूतर जा जा. एक पोस्टमन येतो, तो लेटर घेऊन देतो गुगलचा. त्याच्यावरती 6 डिजिटचा किंवा 5 डिजिटचा कोड असतो. नंतर होतं व्हिडिओनी आणि तिसरं काय होतं, टेस्टने होतं. तर नेक्स्ट केलं तर तुला मोबाईल नंबरला रिचार्ज असेल तर काय येईल? कोड येईल. आलं का? बघ. नेक्स्ट करा. कॉल पाहिजे का नेक्स्ट? टेक्स्ट. किती डिजिट आहे? 6 डिजिटचा. नेक्स्ट. 28 तारखेला ट्रिप आहे बरं का. येतात का तुम्ही? आता तुमचं ऑफिस कधीपर्यंत चालू असतं? 24 तास चालू असतं का फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 9 वाजता? काय काय लोकांचं 1 तासच चालू असतं. हा, जसं की एखादा डॉक्टर असेल तर डॉक्टरचं कसं असतं, सकाळी 7ला येतं आणि 11ला घरी जातं ते. परत 5ला येतं आणि परत 7ला घरी जातं. असं असतं का? आमच्याकडे लिंबा डॉक्टर होता तसं आहे. गरम पाण्यात इंजेक्शन करायचं आणि तीच सगळ्यांना इंजेक्शन द्यायचं. उकळू उकळू घ्यायचं पाणी. करा ना मग. संडेला बंद असतं का चालू असतं? ठीक आहे, मग तुम्हाला जसं ओपन ठेवायचं तसं ओपन ठेवा. बंद ठेवायचं म्हणतात आणि ओपन ठेवतात, असं का? हा, बाकीच्या तिथे टायमिंग पण येतंय. टायमिंग टाका की. 24 तास ठेवा ओपन. ऑनलाईन आहे म्हणल्यावर. येतात ना तुम्ही 28ला? हा? येता का? मग करा ना कॉल त्यांना. हा? ते काल दिलेले आहे त्यांना करा कॉल. हा? अजून पण आहे माझ्याकडे एक. पाहिजेल का? मला खूप कॉल झालं पाहिजे ना आपलं महत्वाचं. सगळीकडे हे रिक्वायरमेंट आता SEO वगैरे. SEO तर लागतच सगळं. आजार थांबलोय मी पण. तुम्ही काय करताय आता? डिस्क्रिप्शन घेतोय. मनाने लिहा की. तू हात साईडला काढ.
त्याच्यामुळे ते होतं हे. माझा काय संबंध आहे? मग व्हॉट होतं ना ते. इथून आलाय बघा call. हा का? इंटरव्ह्यूसाठी. कधी आज बोलवलं नाही. Sales मध्ये. नको ना म्हणायला. प्रॉपर डिजिटल मार्केटिंगचं असलं तर ते कालचं चांगलं होतं ना. करा नेक्स्ट. आता दुसरं म्हणजे काय, हे 90 कॅरेक्टरचं डिस्क्रिप्शन असणं खूप गरजेचं आहे. 90 नाही 750 हा. नाही 90 कॅरेक्टरचं असणं गरजेचं आहे. काही लोक 2च वर्ड टाकन, मग कसं रँकिंग होईल. आणि ह्याच्यामध्ये कीवर्ड पण असणं गरजेचं आहे ज्यासाठी रँकिंग. आता तुम्हाला जर इथं फोटो तुमच्या कशाचे इथं ऍड स्टोअर फोटोज, म्हणजे गुगलचा स्क्रॉलर ह्याला स्क्रॉल करतो ह्या फोटोजला. मग नसेल तर आता स्किप कर. पण ते काय होणार नाही, तुला सांगितलं की व्हेरीफाय होणार नाही, प्रोसेसमध्येच राहणार. मग स्किप कर. पण नंतर तुला लक्षात आलं पाहिजे आणि बाकीच्या लोकांना पण लक्षात आलं पाहिजे. आता काय ऍड फोटो ऑफ युअर स्टोअर स्किप कर. पण इथं टाकायचे लक्षात ठेवा. आता काय करणार, कंटिन्यू करायचं. जर तो ते जर सगळं टाकलं असतं तर तुझं लगेच इथं काय दिसलं, इथं दिसतंय का तुला, इथं काय दिसतंय प्रोसेसिंग मध्ये गेले. म्हणजे हे प्रोसेसिंग मध्येच राहणार 7-8 दिवस. 7-8 दिवसात गुगलला वाटलं ओके तर ते काढून टाकणार. इथं नंबर आलाय का तुझा, नाही आला. का नाही आला, कारण तू डॉक्युमेंट सबमिट नाही केले. तर ते डॉक्युमेंट सबमिट करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांना समजलं का ऑनलाईन वाल्यांना गुगल माय बिझनेसचं अकाउंट कसं क्रिएट करायचंय. ती वेबसाईट जर आली इथं तरच तुम्हाला बॅकलिंक जनरेट होतील. म्हणजे 2 गोष्टी, आपण SEO शिकतोय तर ह्याच्यामधून बॅकलिंक पण येतील आणि कॉल पण येतील आणि लोक डायरेक्ट व्हिजिट पण येतील. ठीक आहे. आता तुला काय करायचंय, तू अकाउंट क्रिएट केले तुझ्या ईमेल आयडी मधून. ऑनलाईन वाल्यांना दिसतंय का हे सगळं, का ऑनलाईन वाले गायब झालेत. निकिता, प्रीती, हा सहिस्ता तुम्हाला समजते, हात लय वर केलाय तुम्ही, बरोबर आहे. शेजल देशमुखला तर समजतच असेल. प्रतीक मोरेला समजते का. आपण काय शिकवतोय तर गुगल माय बिझनेस मध्ये काय करायचंय. आता तू काय करणार, हे जसं की ब्युटी पार्लर नियर बाय मी. आता जर एखाद्याने जर सर्च केलं तुझं इथं, काय सर्च केलं, तू काय नाव टाकलंय, आयुर्वेदिक मंत्रा. पण तू काय विकितोय, ज्यूस विकितोय. नाव काय आहे, आयुर्वेदिक मंत्रा. चांगलं नाव आहे. पण एखाद्याने सर्च केलं बेस्ट ज्यूस फॉर हेल्थ किंवा ज्यूस सेंटर नियर बाय मी, हेल्दी ज्यूस, असं जर सर्च केलं, किंवा काही लोक सर्च काय करतील, स्लिम फिट ज्यूस सेंटर नियर बाय मी. मग त्यावेळेस मला ते व्हिजिबिलिटी झाली पाहिजे त्याची. मग ते व्हिजिबिलिटी आणण्यासाठी तुला काय काय करावं लागेल, एक तर त्याच्या रिलेटेड फोटो टाकावं लागेल. दुसरं काय करावं लागेल, त्याच्या रिलेटेड रिव्ह्यू रेटिंग आणि जिओग्राफिक लोकेशन रिव्ह्यू टाकावं लागतील. आता ह्यात तुझा ज्यूस हो पेला तर हे काय करणार, बेस्ट ज्यूस फॉर स्टे स्लिम फिट, किंवा तिथं तो काहीतरी सेंटेन्स एखाद्याने डिजिटल मार्केटिंगचा कोर्स तिथं सर्च केला तर तो काय करेल, आय लर्न डिजिटल मार्केटिंग फ्रॉम NMD प्रायव्हेट लिमिटेड विच इज लोकेटेड ॲट FC रोड. द वे दे टीच इज ॲब्सोल्युटली फाईन. मग जर एखाद्याने सर्च केलं FC रोड डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन FC रोड, तर मग ते जो रिव्ह्यू लिहिलाय तो ट्रिगर करतो तुमची लोकल SEO दाखवायला. म्हणजे SEO लिहिणं खूप गरजेचं आहे. मग हे जर तुम्हाला पेज लोकल SEO जर रँकिंग करायचं असेल तर ORM केलं जातं. ORMचं फुल फॉर्म काय होतो, बजरंग, ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट. काय होतं, आता तुला वेळ नसतो तर तुला काय करायचं, तुझ्या पार्टनरला द्यायचंय काय करायचं चालवायला, किंवा तुला NMD प्रायव्हेट लिमिटेडला लोकल SEO करायला द्यायचंय. तर मग तू काय करणार, त्याला ऍक्सेस देणार. तर ऍक्सेस कसं द्यायचं माहितीये का तुला, तू सांग स्वप्नील. सेटिंग कुठे आहे, प्रत्येक गोष्टीत सेटिंग करावं लागते. मुलगी पाठवायची सेटिंग करावं लागते. सेटिंग केल्याशिवाय काय होतं का आयुष्यात, मग करा सेटिंग. आता सेटिंग कुठं जाऊन करणार तुम्ही, 3 डॉट मध्ये जायचा आणि बिझनेस प्रोफाईल सेटिंग दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं. आणि इथं तुम्हाला ऍक्सेस अँड कंट्रोल दिसतंय, पीपल अँड ऍक्सेस, तर तिथं हे करा. आणि तुमच्या मित्राला ऍड ऍक्सेस द्या. मग त्याला मॅनेजर बनवायचं आहे का फक्त अनालिस्ट बनवायचं आहे, का फक्त त्याला पैसे टाकायला ऍड करायचंय,
कसं करायचं ते बघा. आता इथे ईमेल आयडी टाका. त्याला मॅनेजर बनवायचा का ओनर करायचा? ओनर जर बनवला तर तो त्याच्या गर्लफ्रेंडला पण ऍड करेल इथं किंवा त्याच्या मित्राला पण ऍड करेल. कोणाला पण ऍड करू शकतो तो. पण जर मॅनेजर केला तर तो दुसऱ्याला ऍड नाही करू शकत आणि दुसऱ्याला काढू पण शकत नाही. मग इथं मेल आयडी टाकायचा. कोणत्या मेल आयडी वरती ऍक्सेस द्यायचे ते. येतंय का तुम्हाला? हे नाही येत करायला? मग त्याच्यामुळेच तुम्हाला लवकर बोलवलं होतं. मग आता रेकॉर्डेड लेक्चर बघा. मॅनेजर बनवायचं का ओनर बनवायचं त्याला? मॅनेजर बनवा, इन्व्हाइट करा. आणि तुम्हाला कसं येणार तिकडे रिक्वेस्ट येणार मेलवरती, ती ऍक्सेप्ट केली तर तुला त्याचा ईमेल आयडी, आता सपोज एखादा कोलते पाटीलचा आपण लोकल एसईओ केला तर कोलते पाटील त्याचा ईमेल आयडी देईल का? त्याचे खूप ऑफिशियल कामं असतील त्या मेलवरती, खूप सारे कोटेशन, त्याच्यामुळे तो देत नाही. तो स्क्रीन शेअर करून तुम्हाला हे अकाउंट क्रिएट करून देईन. बाकीचं तुम्हाला ऍक्सेस घ्यायचे आणि इथून पुढली प्रोसेस, तुमचं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आणायचं काम आपण करणार. समजलं? आता हे डिलीट करायचंय. एखादी गोष्ट तुम्हाला बनवता येते तर ते रिमूव्ह पण करता आले पाहिजे. तर ते रिमूव्ह कसं करायचं? नको, नंतर बघू ते. आता ते रिमूव्ह करायचं. तर रिमूव्ह करताना कसं करणार? परत सेटिंग मध्ये जायचं. कसं जाणार सेटिंग मध्ये? परत 3 डॉट वरती क्लिक करणार, कट करते. दिसते खाली रिमूव्ह, खाली बॅक एरो पण आहे तर रिमूव्ह प्रोफाईल बिझनेस. मेल आयडी वरून एकच बिझनेस हे करू शकतो. एका मेल आयडी वरून लाखो बिझनेस ओपन करू शकतात. अंबानीचे किती बिझनेस आहेत? माझे पण 4-5 बिझनेस आहेत. मग एकाच ईमेल आयडी मधून मी 8-10, आता सपोज एनएमडी इथं पण आहे, एनएमडी दिल्लीला पण आहे, एनएमडी औरंगाबादला पण आहे, एनएमडी नगरला पण टाकायचं असेल तर टाकू शकतो. एका ईमेल आयडी वरती तुम्ही किती पण बिझनेस तयार करू शकता. पण त्याच्यामध्ये असेल तर मग करायचं याच्यावरून नाही, करून आपल्याला सांगितलं. access. हो, पण आता कुठून करायचं सांगितलं, करायचं नाही. बिझनेस तुला कसं करायचं रिमूव्ह? समजलं का? रिमूव्ह प्रोफाईल अँड मॅनेजर, त्याच्यावरती क्लिक कर आणि इथं तुला खाली गेल्यानंतर कंटिन्यू वरती जायचा आणि ते रिमूव्ह करायचं. नको करू, कॅन्सल करावं. हां, झालं. तर 2 ते 3 दिवसात तुझं आता विजिबिलिटी वाढेल, म्हणजे दिसेल. ठीक आहे, आता माझी स्क्रीन शेअर करतो मी, तुमची बंद करा. करायला ते व्हिडिओ झाला नाही ऑप्शन. आलतं ना? तुम्हाला आता काय सांगितलं? तुम्ही ऐकायला नव्हतं येत का? तुम्ही नव्हतं लक्ष? तुम्हाला काय सांगितलं होतं की गुगल माय बिझनेसचे व्हेरिफिकेशन 3 पद्धतीने केलं जातं. कोणते 3 पद्धत? पहिली पद्धत म्हणजे काय? कंपनीचं डॉक्युमेंट जे असेल पॅन कार्ड. तुम्हाला काय सांगितलंय की हे व्हेरिफिकेशनच्या 3 पद्धतीत, पहिली पद्धत म्हणजे फोन कॉल, दुसरी म्हणजे टेक्स्ट मेसेज, तिसरी म्हणजे लेटर आणि चौथी म्हणजे व्हिडिओ कॉल. 4 पद्धतीने तुमचं. मग तुम्हाला कोणतं सिंपल जातंय? व्हिडिओ कॉलचं थोडं अवघड जातं. आता त्यांनी इथं बसून केलंय, त्याला होता का त्याचा? तुझ्या बिझनेसचा एखादा पोस्टर पाहिजे, आहे का पोस्टर? नाही. आणि लोकेशन तू कुठं बसलाय? गुगलला माहिती आहे तू कुठं बसलाय. मग त्यांनी लगेच डुप्लिकेट ठरवलं असतं, तुझं प्रोसेसमध्ये नसतं. त्याच्यामुळे टेक्स्ट मधलं जे आहे ते बेटर आहे किंवा कॉल मधलं. सगळ्यांना समजतंय? पण ऑफिसचं लोकेशन कसं सेट करणार आपण? तुम्ही काय बघितलं मग आता? मग तुम्ही आता व्हिडिओ बघता तो. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ते फक्त एसी लोकल एसी साठी होती का? मग मी व्हेरिफिकेशन लोकल एसईओ शिकवलंय आता मी. लोकल एसईओ मध्ये अकाउंट कसं क्रिएट करायचं ते शिकवलंय. तुम्हाला जर नसेल समजलं तर आपण परत एकदा घेऊ. तुम्ही एकदा ह्याची प्रॅक्टिस करा. काय करायचं? गुगल माय बिझनेस टाकायचं, तिथं क्लिक केल्यानंतर बिझनेसचं नाव टाकायचं, नंतर काय टाकायचं? वेबसाईट टाकायची असेल तर, नसेल तर कॉल करायचं, सोडून द्यायची, स्किप करायचं. नंतर काय असतं? कारण वेबसाईट लागत नाही लोकल एसईओला, कारण एसईओला लागते, लोकलला लागत नाही. तुम्ही जर गुगल ऍड रन करताय किंवा एसईओ करताय तर तिकडे वेबसाईट लागणच, इथं लागणार नाही. दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला? कॅटेगरी प्रॉपर टाकायची, नंतर फोटो टाकायचे, नंतर तुमची कधी ओपन होतंय, कधी बंद होतंय ते टाकायचं. टायमिंग टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? डिस्क्रिप्शन टाकायचंय आणि काय पब्लिश करायचंय.
ॲक्सेस द्यायची असेल तर द्या. मग आता इथून तुम्हाला समजतं की रँकिंग फॅक्टर ऑफ एस-ई-ओ. जर मला तुमची वेबसाईट जर रँकिंग करायची असेल, आता काय करायचंय, तुम्ही जर Googleला सर्च केलं, आपण काय शिकवतो? डेटा सायन्स कोर्सेस. मी एफ-सी रोडला आहे आणि मी इथं Googleवरती जाऊन केलं डिजिटल मार्केटिंग किंवा आपण दुसरं काय करू, डेटा सायन्स कोर्सेस नियर मी एंटर केलं तर मग इथं NMDचं नाव यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? यायला पाहिजे. मग वेदांत का नाही येत इथं? यांनी काय केले, स्पॉन्सर ऍड केले, मग त्याच्यामुळे त्यांचं येतं. हा बोला. हा नागेश. हॅलो सर. हा बोला ना. लोकल बिझनेसवर कॉलचं बटन कसं आणायचं? कॉलचं बटन कसं आणायचं त्याच्यावर? हो, चांगला क्वेश्चन आहे. त्यांनी काय विचारलं, कॉलचं बटन कसं आणायचं? तर काय करायचं माहिती का, जर कॉलचं बटन येत नसेल तर तुम्हाला मोर सेटिंग मध्ये जायचं आणि मोर सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं इन्स्टेटमेंटचा एक सारखाच फॉर्म असतो, अपील म्हणून फॉर्म असतो. तर त्या अपील वरती जाऊन तुमच्या बिझनेसचं नाव, तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि सबमिट करायचे. तुझा आहे का कॉल नाही आलेला? मी करून दाखवू का? तुझा आहे का बिझनेस एखादा ज्याला कॉल नाहीये? नागेश. नाही सर, प्रॅक्टिस केली होती, कॉलचं बटन एकदा येत नव्हतं. हा मग आता आहे ना, असेल ना तुझ्याकडे दाखवायला? आहे का नाही? झोपला काय तो? आवाज येतोय का? तुझ्याकडे असं तू अकाउंट क्रिएट केलेले आणि त्याला कॉल नाही बटन आलं. येतोय सर, प्रॅक्टिस करून बघतो परत एकदा. सध्याला ईमेल आयडी नाही ती माझ्यापाशी. हा ठीक आहे, मग तू मला सांग, नाही तर मग मीच एखादं तोपर्यंत शोधून ठेवतो ज्याला बटन नाही ते. मग मी तुम्हाला नंबर कसा आणायचा ते आपण पाहू. ठीक आहे. चालतंय सर. हा, आता मी सांगत होतो डेटा सायन्स कोर्सेस नियर मी सर्च केलं, मग इथे NMDचं नाव काय आहे ना? पहिल्यांदा दिसू दे रे भाऊ, कुठंतरी दिसायला पाहिजे ना. काय आहे ना NMDचं? तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकवतात, मग तुमचंच काय येत नाही एक नंबरला? काय येत नाही? तू सांग का नाही येत? ऍक्टिव्हिटी लागते का? त्याच्यासाठी तुम्हाला रँकिंग फॅक्टर माहित पाहिजे. मग मोर प्लेसेस मध्ये घेतो. कुठं दिसतंय का NMD? सगळ्या हे तिघांच्या का दिसले? कारण त्यांचे लोकल SEO च्या ऍड चालू आहेत. NMDचं कुठे येतंय? मला आधी हे होतं ना, मग सांगा मला. हा, NMDचं नाव किती आलं? एवढ्या खाली आलंय. 5 स्टार आहे. हा, रँकिंग 5 स्टार आहे तरी पण नाही आलं. तर का नाही आलं त्याचं रिझन सांग मला. बँकिंग नाही केली. मग मी तुम्हाला आता काय शिकवत होतो, रँकिंग फॅक्टर. तर पहिलं रँकिंग फॅक्टर काय असतात, क्वालिटीचे फोटो तुम्हाला अपडेट करायचे. मग इथं तर क्वालिटीचे फोटो टाकलेत, ते कधी टाकलेत? मागच्या वर्षी. त्याच्यानंतर फोटोच नाही टाकले. नंतर इथं सिलेक्शन ऑफ प्रॉपर कॅटेगरी. कॅटेगरी तुम्ही प्रॉपर टाकली का? मग डेटा सायन्स रिलेटेड जर तुम्ही टाकले असते, मी काय टाकलंय? एज्युकेशन सेंटर. मग एज्युकेशन मध्ये काय येतं? कबड्डी खो खोचं पण एज्युकेशन येऊ शकतं, ब्युटी पार्लरचं पण एज्युकेशन येऊ शकतो. ह्यांनी सॉफ्टवेअर ट्रेनिंग टाकलंय किंवा IT ट्रेनिंग. मग ते रिलेव्हंट होतंय. इथं आपण फक्त एज्युकेशन सेंटर टाकलंय, त्याच्यामुळं आपली खाली गेली. मग तुम्हाला समजलं का? प्रॉपर क्वालिटीचे फोटो, अदरवाईज एक पहिला क्रायटेरिया. दुसरा काय? ORM, ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट. म्हणजे तुम्हाला रिव्ह्यू दररोजचे 1 ते 2 टाकावंच लागणार. मग टाकलेत का लागच्या 10 दिवसात? नाही. नंतर तुम्हाला काय करायचंय? डेली अपडेट. लागच्या 1 वर्षात अपडेटच नाही टाकला. मग ह्या जर गोष्टी केल्या तरच तुम्हाला काय होणार आहे ते. आणि नंतर प्रॉपर सिलेक्शन ऑफ कॅटेगरी. तर ह्या 5 गोष्टी केल्या आणि ह्या 5च गोष्टी काय आहेत? महत्वाचं. आपलं लोकल SEO रँकिंग करण्याचे फॅक्टर आहेत. सगळ्यांना समजलं? यांचे रिव्ह्यू कमी येतं, आपले जास्त येतं. समजलं? यांचे कमी येतं तरी पण ते वरती आले. त्यांनी कॅटेगरी प्रॉपर टाकली आणि दुसरं काय प्रॉपर टाकलंय?
फोटो वगैरे क्वालिटीचे टाकलेले येतं आणि दुसरं म्हणजे ऍक्टिव्हिटी डेली येतं. आता ह्यांनी डायरेक्ट कॅटेगरी मध्येच टाकले डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, डेटा अनालिटिक्स कोर्स, एआय मशीन लर्निंग, एज स्टुडिओ. समजलं कीवर्ड टाकणं किती महत्वाचं आहे. समजलं सगळ्यांना. आता विचारा तुमचा क्वेश्चन. हे जे मी बनवलेलं ना ते नॉट पब्लिकली विजिबल असंच दाखवतोय. हो दाखव दाखव. एक काय 10 वर्ष दाखवलं तरी तुमचं तसंच द्या. तुम्ही लग्न करणार आणि काहीच नाही करणार आणि परत म्हणणार मला कसं काय होत नाही, म्हणणार का नाही. सुंदर बायको करायची आणि तिला हातच नाही लावायचा आणि म्हणायचं परत म्हातारं झाल्यावर त्यांना काय म्हणायचं, बघा मी किती जपली तिला, किती जपली बघा. काय फायदा आहे का तिला जपून, तुला नाही तर दुसऱ्याला. मग तसंच असतं बिझनेस मध्ये. तुम्ही एखाद्या इंस्टाग्रामचं अकाउंट क्रिएट केला आणि त्याच्यावरती फोटोच नाही टाकला, नाही नाही मग आताच नको ते लय खराब होईना असं. मग आता तुम्ही अकाउंट क्रिएट केलं, मी तुम्हाला आता काय सांगितलं, तुम्ही अकाउंट क्रिएट, आता ह्याने अकाउंट क्रिएट केलंय त्याचं पण तुमच्यासारखं दिसणार आहे का, दिसणार आहे. तुम्ही व्हिजिटिंग कार्ड टाकलं का, तुम्ही त्याचं उद्योग आधार टाकलं का, तुम्ही हे टाकलं का, काय बोलतात त्याला, फोटो टाकले का इंटेरियर आणि एक्सटेरियरचे, मग कसं येणार. मग ह्या प्रोसेस असतात, त्यासाठी रूल्स अँड रेग्युलेशन माहित पाहिजे. बरोबर आहे ना. नुसतं बघत बसल्या होईल का काय. हे एक्झाम्पल सगळ्यांसाठीच होतं, एकट्यासाठी माझे एक्झाम्पल असेच असतात. बजरंग तुम्हाला समजतात का एक्झाम्पल, समजतात. मग आता तुमचं जर नसेल आलं तर डायरेक्ट डिलीट करायचं अकाउंट आणि पहिल्यापासून काढायचं. तुम्ही एक जर नुसतं व्हिजिटिंग कार्ड, आता तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, हिथलाच फोटो काढायचा बाहेर जाऊन कुठला तरी आणि द्यायचा अपलोड करून. गुगलला काय माहिती होतं रिव्ह्यू. तुम्हाला प्रोसेस काय सांगितली, तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड बनवता येतं, तुमच्याकडे काय नाहीये, लाईट बिल नाही, नसू द्या ना. तुमच्याकडे काय आहे, व्हिजिटिंग कार्ड तर तुम्हाला बनवता येतं आणि तुम्हाला फोटो काढायचा आहे, खिडकीतल्या बाहेरचा फोटो काढा आणि द्या अपलोड करून. तुम्हाला फक्त टाकायचे, खिडकीतून बाहेरून फोटो काढला, तुमच्याकडे असेल ते लोगो वगैरे म्हणजे चिकटवलेला कुठं, तर ते तर बेटरच आहे. पहिल्यांदा तुम्हाला नॉर्मल फोटो काढायचे कुठले पण आणि ते अपलोड करून टाकायचे. पण ते फोटो कोणाचे डाउनलोड करून, काय काय लोक आपली गुगल माय बिझनेस चांगलं दिसण्यासाठी काय करतात, गुगलचे फोटो डाउनलोड करून ह्याच्यात, गुगलचेच फोटो जर ह्याच्यावर टाकले तर ते सस्पेंडेड होतं. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःच्या मोबाईलमध्ये टाकायचं आहे. समजलं पहिली प्रायोरिटी. तुम्ही आता जी प्रोसेस केली ना, तुमचं कदाचित ते प्रोसेसिंग मध्ये जाईल. समजलं का. व्हेरीफाय होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, गुगल वरती व्हिजिबल होण्यासाठी तुम्हाला फोटो टाकावं लागतात आणि व्हिजिटिंग कार्ड टाकावं लागतं. समजलं का तुम्हाला. मग तुम्हाला काय करा, एकदा हा व्हिडिओ लेक्चर पहा, रेकॉर्डिंग बघावं लागेल. तुम्ही एकदा करून पहा, केल्याशिवाय पर्याय नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. आणि नाही समजलं तर इथंच करून पहा, मी असतो की इथंच. वेदांत एवढा हुशार माणूस आणलाय तुमच्यासाठी अहमदनगर. काय प्रॉब्लेम आला तर मुजीबला फोन करा. माहिती ना मुजीब तुम्हाला. हो 28 तारखेला दौंड. हो बारामतीला नाही, दौंडला जायचं. हा नाही आहे ना तिथं वॉटर पार्क आहे. आपल्याला जायचं इथून 11 वाजता निघायचं, संध्याकाळी 11 वाजता 12 वाजता रिटर्न यायचं. वन डे. शनिवार आहे.
तुम्हाला तुमच्यासाठी ठेवलंय जानेवारी. नाही यावेळेस मागच्या वेळेस मला चुकलं होतं, मी चुकीच्या दिवशी ठेवलं होतं म्हणजे माझ्यासाठी. यावेळेस येणार ना. आता जे नवीन पोर आहेत ते गेले तरी चालते. आता